नमस्कार मंडळी, मी योगिता पाटील जेन्नी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर हे केक बेकिंग करून घेतलेले कारण काल होता मदर्स डे आणि त्यामुळे ऑर्डर खूप होत्या, पण सगळा प्रॉब्लेम झाला दुपारनंतर. म्हणजे हे प्री बेकिंगच्या ज्या ऑर्डर होत्या त्या मी पहिला करून घेतलेल्या, ॲनिव्हर्सरीची, बड्डेची वगैरे असं, किंवा मदर्स डेच्या पण कोणी कोणी अगोदर दिलेल्या तेवढे. आणि त्याच्यानंतर असा प्रॉब्लेम झाला की दुपारनंतर खूप पाऊस आला आणि लाईट गेली. तर केक तयार केलेले, पण मी सगळ्यांना सांगत होतो की केक आहेत माझ्याकडं, पण फ्रीज चालू नसल्यामुळं केक थंड झालेले नाही आहेत. आणि तरी पण 6 केक फक्त गेले. पण अजून खूप जणांना केक पाहिजे होते, पण थंडच नव्हते, कारण खूप लेट रात्री 10 वाजेपर्यंत तरी लाईट आलीच नाही. त्यामुळे मग हे मी पहिले हाफ कोट करून घेतलेत केक सगळे आणि थंड करायचे. जसे होतील तसे मी ऑलरेडी थंड करायला ठेवत होतो केक. हा पायनॅपल फ्लेवरचा करतोय बघा, कारण थोडा अंदाज असतोच की आज किती केक जातील, नाहीतर काय असे. किंवा बऱ्यापैकी स्टेटस वगैरे बघितल्यावर लक्षात येतं की बाबा हां, हे कस्टमर आपल्याकडूनच केक नेतात, तर ह्यांना केक लागणार. मदर्स डेमुळं तरी जातातच, म्हणजे प्रत्येक वर्षी मला माहीत झाले, आता 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळं. पण लाईट नसल्यामुळं काही लोकांनी पण सेलिब्रेशन केलं नाही. बऱ्यापैकी मला वाटतं 4 केक तरी गेले मदर्स डेला, आणि एक ॲनिव्हर्सरीचा, एक बड्डेचा, असे गेलेत बघा केक. मी फिनिशिंग करून घेतोय बघा. हे बघा, हॅपी मदर्स डेचे केकचे फोटो आहेत. हा पण मला 3-4 दिवसापूर्वी आलेला. मला सकाळी करून द्यायचा दुपारनंतर, पण काय सगळी पावसाने गोंधळच केला. हा फक्त चॉकलेट ट्रफल केक आहे, फक्त त्यांचं वरचं डेकोरेशन असं होतं, त्यामुळे थोडी क्रीम वरती फक्त यूज केली. हा पण त्यांचाच होता, अर्धा किलोचा बड्डेचा. आणि हाच आहे बघा नर्स डेबद्दलचा. थँक्यू.